नमस्कार म्हणजे पुन्हा स्वागत आपल्या चॅनल व्लॉग्स. तर चौथा दिवस आम्ही आज पुन्हा चाललेलो आहोत पोहायला विहिरीवर. तर कोरफड लावली आहे, केस एकदम कडक झालेत, मस्त वाटतंय. तोंडाला पण लावली कोरफड, काळा पडलेला ना. आणि पाणी कसं जरा जड आहे विहिरीतलं. त्या साईडला रोहन शेठ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय म्हणताय शेठ? चला आता जायचं. एकदम केस एकदम तुमचे हे का झालेत? काय काय कोरफड लावले ना. ओके. पाणी जरा हे होते. आपल्या विहिरीचं पाणी म्हणतोय काय जरा? नाही, मुंबईचं पाणी. ओके, तेव्हा आई म्हणली कोरफड लाव. चालेल. आता आपण जाऊयात आणि डायरेक्ट उड्या मारूयात. बाय. चलो बाय. नमस्कार. गुड मॉर्निंग. येणार आहे का तो कोरफड? चला, गौरव शेठ आपल्याला भेटलेले आहेत आता. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. जाऊया पोहायला. काल तर स्पीड ब्रेकरचं काम चालू आहे. बरं झालं, नक्कीच ते मारलेलं आहे यांनी. छोटासा स्पीड ब्रेकर आहे पण मोठं काम आहे. बरोबर आहे. ओके, धन्यवाद. तर अशा प्रकारे आम्ही आता चाललोय पुढे. आता आपल्यासोबत आहेत फारणे काका. कशा आहात तुम्ही? छान आहे. छान आहे एकदम. कसं चाललंय वातावरण? शेती कशी चालली? चांगले आहे, शेती चांगली आहे. ओके. आता तुम्ही बघतोय पाणी घालतोय शेताला. पाणी चालू आहे. किती वेळ लागतो तरी या अख्ख्या शेताला टाकायला पाणी? आता ते 1 एकरला साधारण 8 ते 9 तास लागतात. बापरे. म्हणजे आता हे पाणी दिसतंय ते कसं, म्हणजे काय system आहे? विहिरीचं पाणी. मोटर लावलंय काय? मोटर आहे, मोटर. ओके. म्हणजे 15 दिवसांनी एकदाच येतं पाणी की असं? 10-12 दिवसात. ओके. म्हणजे आणि उन्हाळा कसा वाटतोय तुम्हाला? एकदम जास्त ऊन आहे यावर्षी की? आहे, जास्त आहे. आणि मध्ये पाऊस झाला पाहिजे तुम्हाला, हा, तेव्हा काय जरा झालंय का? म्हणजे होय, पावसानं फरक पडला पिकांना. ओके. म्हणजे कसं काय झालं नक्की तसं बघायला गेलं तर? पिकांना गारवा मिळाला, काळुकी आले, वाढ झाली पिकांची. अच्छा. म्हणजे चांगलं आहे का हे? म्हणजे थोडं चांगलं झालं. चांगलं झालंय. म्हणजे पाऊस असा आला पाहिजे. आला पाहिजे. उन्हाळ्यात एखाद दुसरा पाऊस आला पाहिजे. बरोबर आहे. मग येतो जरा पुन्हा, जरा जातो नदीवर पाठच्या पोहायला. या कोण या की. 100%. ओके, बरं वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू. उद्या बघा या ब्लॉग मध्ये. ओके. एकदम चल क्वालिटी. चल, कसं आहे हत्यार? चला शेट, हत्यार चल. कमॉन चल की. नाही बोलतो इथनं टाक, मग खालनं टाक. इथनंच टाकायचं बोलतो. हा चल. अरे चल. हा. कॉम्प्युटर आहे उद्या. याला नेऊ काय कोल्हापूरला? न्या की मग अजून. अभ्यास करतो की उद्या उद्या तब्बत जा. उद्या 5 ते 6 करतो की. उद्या सकाळी करतो म्हणजे करतो. शब्द आहे तो. शब्द आहे मला. आता कर बस जमा. 3:30 ला निघतोय. जल्लोष. कर जरा. तर मंडळी, पोहून आलेलो आहोत, जेवण झालेलं आहे. दुपारचे वाजले 3:30. तर रोहन शेठ आम्हाला नेला आता कोल्हापुरात. आता जायचं आहे डायरेक्ट शाहूनगरी कोल्हापूर. ये बात. आता मस्त काय रोहन फिरवणार आहे मला कोल्हापूर. कोल्हापूर सिरीज आपण करतोय, नाव करतो. आता नेमकं कोल्हापुरात जाऊन बघायचं कसं काय असतं आणि कसं काय नसतं ते. कोल्हापुरातली ओजी स्पॉट आपण आता 100%. मस्त पैकी. आजचा दिवस त्याच्यासाठी राखीव होता. तर जाऊयात काय? जाऊया, कूच करूया. मस्त पैकी खरेदी बिरेदी 100%. तांबडा पांढरा रस्ता आणायचा. 100%. संपला विषय. आजचा यावं लागते. तर आपल्यासोबत वरद शेठ सुद्धा येत आहेत कोल्हापूरला. काय म्हणताय बाकी? यावेळी मी पण आहे, त्याच्यामुळे मला पण खूप मजा येणार आहे. खूप मजा येणार आहे बोलतोस. होय. मजा करायला चाललोय, मजा करायला आलोय. हा. तर मजा करून जाणार. करूनच जाणार. शेवट रे. बाय. यायलाच लागते कोल्हापूर. 100%. 100%. तर मंडळी, रोहन आम्हाला घेऊन आलेला ते म्हणजे शिवशस्त्र शौर्यगाथा या इथे, म्हणजेच
लक्ष्मी विलास पॅलेसच्या इथे कोल्हापुरात. तर कसा झाला सीन, इथे आम्ही आलो संग्रहालयात बघायला तेव्हाच्या काळाचे ते शाहू महाराजांनी वापरलेले शस्त्र इथे. तर तिथे आहेत म्हणजे वाघनखं जी लंडनवरून आणलेली ती इथे आहेत. तर नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता इथे. तर असं आहे, हे आहे डी वाय पाटीलचे आपलं हे कॉलेज कोल्हापुरातलं मेन, आणि त्याच्या पाठीमागेच आहे हे. कसं वाटलं तुला वरद? खूप मस्त वाटलं. लंडन मधलं ओरिजिनल शिवाजी महाराजांचे वाघनख आम्हाला बघायला मिळालं. आम्हाला खूप मस्त वाटलं. ओके, हे पण नशीब लागतं बघायला. 100% यावं लागतंय. लागतंय. ओके, तर आता जाऊयात जरा पुढं. आता रोहन आमची गाडी काढतोय इथं, तर जाऊयात आता. तर मंडळी येऊन पोचलेलो आता न्यू पॅलेसला कोल्हापूरला. आमची माणसं इथे. रोहन काय सांगशील कोल्हापूरबद्दल, असं म्हणजे या ह्याच्याबद्दल? हे श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज इथं राहत होते. इथं आता सगळ्या शस्त्र, त्यांचा महाल, की त्यांनी ज्या ज्या प्राण्यांची शिकार केली आहे त्या प्राण्यांचे सुद्धा एक अवशेष म्हणून इथं सगळे ठेवलेले आहेत. तर आपण बघूया. हा पूर्ण एक पॅलेस आहे. इथं पुढे एक मोठं तलाव आहे. हे पूर्ण असं एक मोठा एक पॅलेस आहे. इथं अजून सुद्धा छत्रपती शाहू महाराजांचे वंशज राहतात मागच्या ह्याच्यात कॉरिडॉरमध्ये. पुढं फक्त जे काही सेक्शन्स आहेत ते फक्त खुले केलेत आपल्यासाठी बघायला. आज त्यांचे शस्त्र, त्यांनी काढलेले रंगचित्र वगैरे, त्यांना कुस्तीची आवड होती, मग त्यांना काय काय जे आवडायचं त्याचे सगळे शस्त्र इथे आत ठेवलेले आहेत. तर आपण बघूया आता आत जाऊन. 100%. ओके, चला लेट्स गो. इथं जी फायनली आमचं न्यू पॅलेस बघून झालं आहे. आता आपण विचारूया पुढचा प्लॅन काय आहे. तर काय पुढचा प्लॅन काय आहे बाबा? पुढचा प्लॅन आपण जायचं आता महालक्ष्मी मंदिराला. ओके, इथं मस्तपैकी दर्शन घेऊन आपण हातवा रोडला खरेदी वगैरे काय करायची असेल तर मस्तपैकी कोल्हापुरी चप्पल वगैरे घेऊ. नंतर मस्तपैकी आपण जाऊ रंकाळ्याला सनसेट बघायला. निवांत न्यू पॅलेस. न्यू पॅलेस ओके. तर मी आलेलो आहे ओवन बेकरीमध्ये आणि घेतलेले आहेत हे केक्स. तुझं कुठलं? माझा आहे हा. ओके, म्हणजे तो आणि- चॉकलेट काहीतरी चॉकलेट मिल्क चॉकलेट पेस्ट्री आहे. हा मिल्क चॉकलेट पेस्ट्री आहे. आणि हे दोन तीनशे आहे. चीज केक केक आहे. हा बनपाव आहे, बनपाव. 100%. कसं आहे, मस्त आहे. यावं लागतंय म्हणजे. यावर मस्त आहे. 100%. चला आता वडूयात. तर मंडळी आम्ही अजून एकदा काय तर तुफान खायला आलो आहोत. आम्ही इथं या दुकानामध्ये सँडविच खायला आलो, महालक्ष्मी. तर मी विचारतोय ना कसं काय होणार आहे सँडविच. पहिल्यांदा आलोय, मला माहिती नाही. दादाला विचार. तर दादा आलाय वाटत. दादा, तर तुम्ही काय सांगू शकता या दुकानबद्दल? हे मेन सँडविच आहे. आम्ही कॉलेजला असताना इथं सँडविच खायचो. आता आम्ही तर मंडळी संध्याकाळची वेळ आहे. रोहन मी बसलो रंकाळ्याच्या या काय बोलतो तलाव, तटबंदीवरती. ओके. हा. तलाव आहे, तलाव शाहू महाराजांनी बांधलेला तलाव आहे असं म्हणतात. शेट आहेत, शेट काय म्हणतो शेट? काय नाही, आता आम्ही आलेलो आहे रंकाळ्यावरती. हा, साधारण 6 तर वाजलेले आहेत. ओके. बाई इथे दिसतंय बघ किती वाजले. आम्ही 7 वाजले. 7 वाजले. हा, 7 वाजले. 7 वाजलेले आहेत. हा हा आम्ही हा आलेलो आहे रंकाळ्यावरती. हा. आता जरा फिरू, मजा करू आणि जाऊ हॉटेलला ओके. आणि तिथंच ब्लॉग आपला एंड करू. त्याली पण सुरुवात म्हणजे एंड झाला त्याच्यामध्ये. कडं कसं वाटतंय, वेगळं वाटतंय रोहन. तुझ्या कॉलेजचे जर आठवणी काय सांगशील का, कसा यायचास, कुठे यायचास, काय यायचास? आता रंकाळ्याचं आता रिनोव्हेशन केलं. आता जे पोल लावले ते आता बघू शकता तुम्ही. ओके, असं नवीन असं रिनोव्हेशन केलेलं आहे. ओके. आम्ही तर मस्तपैकी नाईट आउटला वगैरे यायचो, रात्रीपर्यंत 1 पर्यंत बसायचो. तुझं मित्रांची नावं घे जरा त्यांची पण. काय जर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर रोहन तुमची आठवण काढतोय. आणि तर नक्कीच तुम्ही मीट आउट करा परत पुन्हा एकदा. रोहनला गरज आहे त्याची. तर जरा आनंद घेऊया.
बघूया पुढे कसं काय कुठे जायचं ते महालक्ष्मीला जायचं बोलतोस ना? जायचं इथून महालक्ष्मीला जाऊ. ओके इथे एन्जॉय करू. मस्त गार वारं सुटले. एकदम भारी. मस्त बीच एन्जॉय करू. ओके चालेल बघूयात पुढे आता. आता स्पायडर केलं. ओके तर मंडळी आपला राजदादा माहितच आहे तुम्हाला, तो आलाय कोल्हापुरी चप्पल घ्यायला. तर राजदादा आता काय म्हणता, कुठली चप्पल घेणार आहे? जरा चप्पल जरा घेतलेली आहे जरा त्या साईडला कडक अशी वाटते. कोल्हापूरला आल्यानंतर कोल्हापूरची चप्पल घेऊनच जातो म्हणतो. जरा कधी नाही येईल बघूया, मजा येईल जरा. तर कसं काय होते ते बघूया पुढे. तर आता आपल्या राजदादाने कडक असं वाजणार कोल्हापुरी चप्पल घेतलेला आहे. पायताना ना हाणायला कसं जरा चांगलं पडेल नाही का, म्हणून जरा ते तसं घेतलंय. हा पायताना ना मारणार आहे ह्यो. 100% 100%. घेऊया आता, घेतलं आपण हे. हा तर काकांचा आहे, तर तुम्ही नक्की या. आला कोल्हापूर जर तुम्ही कोल्हापूरला आला की चप्पल लाईन येते. चरण स्पर्श लेदर वर्क्स, शॉप नंबर 108. अवश्य भेट द्या. नाव माझे नाव विशाल पवार. ओके चालेल. मी खाली मेन्शन करतो त्यांचा नंबर, जर तुम्हाला काय असल्यास नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांना. चला मंडळी, आता आम्ही येऊन पोहोचलेलो हॉटेल कृष्णा डिलक्सला. आता कोल्हापुरात आलोय, चप्पल घेतली आहे. आता तांबडा पांढरा रस्सा खाल्ल्याशिवाय कसं जायचं म्हणायला गेलं तर चुकीचंच आहे. म्हणून रोहन घेऊन आलाय आम्हाला हॉटेल कृष्णा डिलक्सला. उत्तम असा रस्सा मिळतोय. रस्सा शिवाय काही नाही. चिकन तर आपण दररोज खातोय. तर काय म्हणताय शेठ, बाकी संपला विषय. तर्री मारायची म्हणतो, तर्री मारायची. रस्सा ओढायचा, तांबडा पांढरा. ओके. तांबड्या पांढऱ्या पिशी वाढवून टाकायच्या. 100%. चला लेट्स गो. कसं वाटतंय वर तुला? खूप मस्त वाटतंय. आता मी खूप दिवस झालं चिकन पण खाल्लं नाही. आता रस्सा मस्त पैकी एक भुरका मारून 100%. लेट्स गो. Let's go. आलेली आहे आमची चिकन स्पेशल थाळी. ओके ओके, विषय एंड. कसं आहे शेवट आहे. कसं आहे शेवट रे. पिऊन बघतो मी पण तांबडा रस्ता आता. नक्की या मंडळी. शेवटचा दिवस भाग 5वा. आता काय एवढं हे नाही आजच्या दिवसात. आपण चाललेलो आज वराच्या शाळेत. त्याच्या इथे काहीतरी फूड स्टॉलचं हे आहे, म्हणजे शेवटचा दिवस होता, एक्झाम संपता त्याची. तर आम्ही सगळे तयार झालेलो आहोत दोघे. रोहन आहे या साईडला. तर रोहन काय म्हणतोय? आता मस्तपैकी जायचं आहे फूड स्टॉलला. हा. आज लास्ट डे आहे त्याचा. ओके. बघू आता काहीतरी मस्तपैकी खायचं आहे. तर बघूयात कसं काय पुढे काय होतं आहे आणि येऊयात. तर आता येऊन पोचलेला आहात कल्याणी पो इंग्लिश मिडियम हायस्कूल, पेठ वडगाव, म्हणजे वरदची शाळा. हे बघा कडक असे तिथे फूड स्टॉल होते वाटतं, पण संपले. जरा आम्ही जरा खूपच लवकर आलो असं वाटतंय, कारण का फूड स्टॉल लागलेच नाही असं वाटतंय किंवा संपले आहेत. पडलेले आहेत. हा खायचं असं वाटतं आपण जास्तच लेट आलोय. तर शाळा आहे. आता वरदलाच घेऊन जाऊया घरी. आणि इकडे जी बघताय ती माझी शाळा आहे, कुठे बळवंतराव यादव हायस्कूल. ओके तिथे तिकडची, हा. हा. ती 1ली ते 10वी मी तिथं होतो. ओके. तर आपण शाळेत पण आलेलो याच्या. बघूया तर पुढे वरद कुठे आणि कसं काय आहे ते बघूया. वरद शेठ काय म्हणता शेठ? काय नाही पुढचं झाले आहे. काय आम्हाला काय 11 वाजता बोलवलं, आम्ही 11:15 हजर इथे आणि पुढचा संपले सगळे. सगळे कागदच आहे तिथं. तर आता काय कागद गोळा करायचे आम्ही. काय होतं तुमच्या स्टॉलला, काय होतं? काय खाल्लं? आमच्या स्टॉलला काय नव्हतं, फक्त आम्ही पोरं पैसे काढून गेलो. तिने फक्त खायचं काम केलेलं हा, आहे. यांनी बनवायचं काम केलंच नाही काय. जाऊया जरा घरी आता पोवायला आता डायरेक्ट. चला गाडी आपली इकडे. तर जाऊन आलो वरदच्या शाळेत. सगळं संपलेलं. आम्ही घेऊन आलो मग वरदला. वाजलेले आहेत दुपारचे 12:15. तर आता आपण निघालेलो आहोत नेहमीप्रमाणे पोहायला. आज वरदसुद्धा आहे, एकदम सुरुवातीपासून आहे. रोहन शेठने गाडी काढलेली आहे. कडक असं वाटतंय. तर जाऊयात मस्त की पोहायला. आज पाणी कमी असणार आहे बोलतो, तर असं अंदाजा घ्यायला जायचं काय बोलतो आता? अंदाजा घ्यायला जायचं आहे. ओके. तर जाऊयात आता पुढे, बघूयात कसं काय ते. काढता तळ दिसायला लागलंय आज विहिरीचा. बघा इथनं उड्या मारायचं डायरेक्ट पर्यंत होतं पाणी. आता मी उडी मारताय. आता काय गरज नाही उडी मारायची.
हे कसं काय जातं बोलतो काय हे पाणी? हे पाणी आता शेताला चाललंय. ओके, आता पण चाललंय बोलतो. बंद आहे. मग आता भरेल बोलतो. किती हे लागेल वेळ तरी भरायला? 3 तास. हे पूर्ण भरायला बोलतो? पूर्ण नाही अर्ध. अर्ध भरायला. ओके चला. चला. हा बोल की. तर मंडळी संध्याकाळचे झालेले आहेत 6:30 ना. तर आम्ही निघालेलो आहोत जरा एक भटकंती मारायला इथून तिथून असंच. पोहायला काही मिळालं नाही आज. ठीक आहे, शेवटच्या दिवशी नाही मिळालं तर काय होत आहे. रोहन आहे तर रोहन आपण कुठं चाललोय तसं बघायला गेलं तर? आपण नरसोबा मंदिरला जाऊया. हा. तिथं आमचं एक शेत आहे. हा. ते शेत बघायचं. ओके. तर वरद सुद्धा आहे. वरदची सुट्टी झालेली आहे म्हणजे आता पेपर संपलेले आहेत आज. कसं वाटतं तुला? खूप मस्त वाटते पेपर संपल्यावर आता. ओके, तर रोहनचा पप्पा पण येणार आहेत आणि बघूयात आपण कसं पुढे होतंय नियोजन. तर रोहनचे पप्पा आलेले आहेत, आपल्याला सांगतायत त्या दुसऱ्या मळ्यात आणलेलं आहे त्यांनी आपल्याला. तर काका काय म्हणत होतात? तर काय लावलंय नक्की? हे हरभरा घेतलेला आहे मी आता उन्हाळ्यात. अच्छा. खोडवा ऊस लवकर घालवला, हा हा. नंतर मग तिमाही पीक हरभरा घेतलेला आहे. ओके, म्हणजे ऊस हे जमिनीची सुपीकता पण वाढते आणि उत्पन्न पण मिळते हरभऱ्याचं. अच्छा. तर असं सगळं हरभरा लावलेला आहे या जागेत. जसं हे पिवळं पिवळं जे दिसतंय ते रोहन शेंड आहे त्या साईडला. ओके, चला पुढे जाऊयात आता. तर आपण येऊन पोचलेलो आहोत शिगावातील असलेले नरसोबाचे देव. माझ्यासमोर बघू शकता बरंच शेट आहे तिथं सगळं आहे. ओके, तर आपण जाऊयात दर्शन घेऊन आणि या ट्रिपला एंड करूयात. काय बोलतो रोहन? त्या साईडला काका सुद्धा आहेत. काय म्हणता बाकी काका, कसं वाटतंय तुम्हाला? एकदम मजेत. ओके, चला मग आता जाऊयात दर्शन घेऊयात. दर्शन घेऊया. ओके, चला जाऊयात. हे नंतर आम्ही केलेलं आहे सुधारणा. हे बाजूचं मंदिर मात्र जुनं आहे. ओके. मी पूजेला बसते. तू पूजेला बसतोयस? तर हे असं मंदिर आहे. ओके, रोहन इथे नारळ सोलायला जातोय. ओके. ओके, इथे करू ना. गड्डू गड्डू. ओके. नरसिंह किती लिहिते हो? नरसिंह जयंती किती लिहिते? 30 लाख. हा महिना आहे. मागच्या आपण एप्रिल अकरा झाला का? नदीवरच जाणार. अच्छा. सर्जन अच्छा. तर आता आपण येऊन पोचलेलो आहोत धरणाजवळ. हे बघा. तर बघूयात जरा पुढे जाऊन. मगरी पण आहे त्याच्यात. हे बघा, धरण एकदम कडकच आहे म्हणजे तसं बघायला. पाणी अडवण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा एकदम फुल भरलेली आहे. म्हणजे भरलेली आहे. ओके, सुंदर असा सनसेट. कडक असं वाटतंय बघा. कडकच एकदम. कसं आहे बाकी? काय नाही. मजेत. ओके, कडक असंच वेगळंच आले. काय बोलतो रोहन? कडक एकदम. गाव मला फुल आवडलं एकदम. कडक एकदम मजा आली. असं काही वाटलं नाही मला आज कुठेतरी आलोय. आपलंच गावात आलो असं वाटलं. आता पाऊल काढायला होत नाही आता इथनं. जायची वेळ जवळ येते. ऐक कसं तरी वाटतंय ना. सुट्ट्या संपल्या आहेत आता.
तर जाऊ द्या, आता आयुष्य आहे, आयुष्य आता काय करणार. उद्यापासून जरा आपल्याला जरा जवळ करावी लागेल आता. ओके, तर निघत आता इथून. चलो बाय बाय. चला तर मंडळी, झालेली आहे वेळ जायची. तर आजी नक्कीच तुम्हाला भेटायला येऊ मी परत. हो हो अगदी. बाकी काय म्हणताय? बाकी ठीक आहे. मजा आली? येत जा असंच. 100%. चालेल. काळजी घ्या तुम्ही हा, हो. आणि ब्लॉग नक्की बघा. येईन पुन्हा. तर काका, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मला खूप आनंद वाटला. मळ्यात आपण गेलो, फिरायला गेलो, तुमची शेती पाहिली, एक नवीन आपल्याला शब्द शिकायला मिळाले, इथे आल्यावरती माणसं कशी असतात ते बघायला मिळालं. तर धन्यवाद. पुन्हा आपण येऊयात घरी तुमच्या. तर बरं वाटलं पुन्हा एकदा. आणि काकी जेवण मस्त होतं, एकदम व्हेज होतं तरी पण कडक वाटलं, एकदम बरं वाटलं. आणि प्रत्येक भाजी मी पहिल्यांदाच खाल्ली. इथे ते शिमला मिरचीची भाजी होती, ह्याची गवारची भाजी होती, ते बरं वाटलं जरा खाऊन. तर आता होय, तर नक्कीच येऊ पुन्हा तुमच्या हाताची चव घ्यायला. तर येतो तरी पण. आनंद झाला. ओके, धन्यवाद. एकदम छान. चालेल. हे बघा, रोहनची स्मॉल फॅमिली. ओके, धन्यवाद. तुमचा पाहुणचार मला बरा वाटला. तर येईन पुन्हा पाहुणचार घ्यायला इथे. चला, बाय बाय. तर वरद बाय बाय. बाकी काय म्हणतोयस? काय नाही, कसं होतं आमची गाव? एकदम मजेत आली एकदम. येणार पुन्हा. बाकी काय? आता मी पण मुंबईत येतो. ओके. पप्पा कुठे आहेत? पप्पा आता येतील. चला ओके, चालेल. चला तर बाय बाय. भेटूया पुन्हा एकदा. बाय बाय. चलो. हॅपी जर्नी. थँक्यू. चलो, बाय बाय. हा दाखव. ओके.